ओम जय गुरुदेव. ज्यांना घरामध्ये देवी आहे, कुळदेवी आहे, असे लोक आषाढामध्ये नैवेद्य दाखवतात. तर मग ज्यांना कोणाला नैवेद्य दाखवणं होणार नाही किंवा पोळ्या करत नाही किंवा कधी करत नसतील, अशा लोकांनी जर तुमच्या इच्छेने नारळ वाढवला तर तुमच्या कुळदेवीच्या नावाने तरी चालतो. आणि तुम्हाला जर पुरणपोळीचं स्वयंपाक करायचा नसेल किंवा साधं काही करायचं असेल, दही भाताचा नैवेद्यही देवाला चालतो. तर दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता. आषाढामध्ये खूप जण जे नाही त्यांना जास्त काही करणं होत, त्यांनी साधं दही भाताचं जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो. दही भाताचा नैवेद्य हा सगळ्या देवतांना चालतो आणि आईला पण चालतो. त्यामुळं हा नैवेद्य दाखवून तुम्ही आषाढ महिन्यात एक नैवेद्य दाखवल्याचं काहीतरी समाधान तुम्हाला मिळू शकतं. आणि देवतांची अशी काही सक्ती नसते, आपल्या इच्छेवर असतं सगळं. तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. आणि सुरुवात करताना कधी पण जास्त डोक्यावर ओझं घेतल्यासारखं करू नका. कारण जसं जमेल तशी ज्यावेळेला सुरुवात करत असाल त्यावेळेला भक्तीची किंवा नियमित देवदेवतांचे पूजा अर्चना किंवा नियमित जे नैवेद्य करायचा असतो तर ते तुम्हाला सुरुवात करायची. तर त्याचं काय होतं माहिती आहे का, काही काही जणांना एक दडपण येतं, एवढं करायची सवय नसते. तर हे कसं करायचं, हे आपल्याकडनं होईल का? तर काही विचार करू नका. साधी भोळी भक्ती ठेवा. भोळ्या भक्तीने दही भाताचा नैवेद्य जरी दाखवला तरी देवाला मान्य आहे, तो पण देवापर्यंत पोहोचतो. तर सुरुवात करा, त्याला महत्त्व आहे. नंतर तुम्ही जशी भक्ती कराल तसं देव तुम्हाला बुद्धी देतात आणि पुढची वाटचाल आपोआप चालू होते. तर सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. तर ह्या अशा पद्धतीने आषाढ महिन्यात नैवेद्य दाखवा, जसं जमेल तसं. नारळ जरी वाढवले तरी चालतात. ओम जय गुरुदेव. आई राजावते येऊ दे. ओम पद्मावती माता की जय.